सर्वप्रथम सर्वांना माझा शाहिरी मानाचा मुजरा करते। त्याचप्रमाणे नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या कार्यक्रमाला मी सुरुवात करीत आहे। सुखरूप पोहोचवणारे संतोष दादा मोरे यांनाही माझा शाहिरी
प्रमाणपत्र व प्रश्नपत्र घेऊन यायचं आहे। मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे। त्याचप्रमाणे आमचे साऊंडवाले दादा सचिन दादा कोळंबे यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा स्तवनला सुरुवात करीत आहे। सगळ्यांचे लक्ष असू द्या। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। श्री नमो गणपति सरस्वती आदि माया थोरा आदि नमो माता पिता ते तून जग सारा। मातोश्रीने दूध पाजले अमृताची धारा मातोश्रीने दूध पाजले अमृताची धारा तिने हाताच केला पाळणा मायाळू आणि म्हणून त्या देवीला वंदन करण्यासाठी स्तवन देवी सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या। काहे रोए यहाँ तेरा कोई नहीं आणि म्हणून काय म्हणायचं बघा। माय भवानी तू दुर्गाई। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ती देवी त्या देवीचे अनेक रूपे ही आपल्या सगळ्यांना माहित आहेत आणि तिला भक्तिभावाने पूजण्यासाठी काय म्हणायचे बघा। माय भवानी तू दुर्गाई आले मी आज तुझ्याच पायी तू पूर्ण करी मनोकामना। गुण गाते मी आज तुला मान वंदना। गुण गाते आज तुला ही मान वंदना। माय भवानी तू दुर्गाई
मी आज तुझ्याच पायी माय भवानी तू दुर्गाई आले मी आज तुझ्याच पायी तू पूर्ण करी मनोकामना गुण गाते मी आज तुला मानवंदना गुण गाते मी आज तुला मानवंदना माय भवानी तू दुर्गाई आले मी आज तुझ्याच पायी तू पूर्ण करी मनोकामना गुण गाते मी आज तुला मानवंदना गुण गाते मी आज तुला मानवंदना गुण गाते मी आज तुला मानवंदना सुंदर काय रूप सगुण वर्णुनी कीर्ती तव तुझे तुझा नारी तू निर्गुण संकट समयी करी रक्षण नवरात्रीच्या 9 दिवसाला भक्त हे सारे चालत गोळा गाती मनातल्या या वावरा गुण गाते मी आज तुला मानवंदना 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 चिरात या मंदिरात नाच भजन करोनी गाती आनंदात दुःख हे सारे घे पदरात जावशील वाटा सुखी जीवनात जावशील वाटा सुखी जीवनात जावशील वाटा सुखी जीवनात बसवून आज दसरसनात बसवून आज दसरसनात शाहीर वैदेही गाते रंगना गुण गाते मी आज तुला मानवंदना 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 माय भवानी तू दुर्गाई आले मी आज तुझ्याच पायी तू पूर्ण करी मनोकामना गुण गाते मी आज तुला मानवंदना गुण गाते मी आज तुला मानवंदना गुण गाते मी आज तुला गुण गाते आज तुला मानवंदना बोल श्री गजानन गावदेवी बजरंग जागे बोला परमहंस गणपती कैलास रामचंद्र पांडुरंगारा कृष्ण शांतारा अखंड नागेश्वरीचा जय भवानी नाच मंडळ चिंचवली शेलारवाडी यांचा बोल शक्ती Thank you.
बघा स्तवन झालेले आहे. गणाला सुरुवात करीत आहे. काय म्हणायचंय? विसर्जन झालं तरी बाप्पा नात तुटेना, मनातल्या आठवणीना काळ कधीच झुकेल. विसर्जन झालं तरी बाप्पा नात तुटेना, मनातल्या आठवणीना काळ कधीच झुकेल. त्या गणरायाचं विसर्जन जरी झालेलं असले तरी सुद्धा सर्व भक्तांच्या मनात ही त्याची परत येण्याची ओढ ही मनात लागलेली आहे. बरोबर आहे की नाही? तर त्या गणरायाला काय सांगायचंय बघा. अश्रूंची सरो घळते ढग जसा बरसतो, अश्रूंची सरो घळते ढग जसा बरसतो, दुःखार्पून तुझ्या चरणी, दुःखार्पून तुझ्या चरणी नृत्यात रंग उधळतो. आणि काय म्हणायचंय? सनेक पल चैन नाये सजना तेरे बिना, सजना तेरे बिना. आणि म्हणून काय म्हणायचंय? ओढ तुझी लागली गणा, ओढ तुझी लागली गणा, श्री गणपती गजानना, श्री गणपती गजानना. तुझ्या बिना मला करमेना, तुझ्या बिना मला करमेना, धावणी तुरना. त्या गणरायाला सांगणं आहे की गणराया तू नेहमी माझ्या पाठीशी राहा. हे प्रत्येक जे कार्यक्रम करत आहे ते तुझ्याच आशीर्वादामुळे होत आहेत. म्हणून काय म्हणायचंय? तुझ्या बिना मला करमेना, धावणी तुरना, श्री गणपती गजानना, श्री गणपती गजानना. ओढ तुझी लागली मना, ओढ तुझी लागली मना, श्री गणपती गजानना, श्री गणपती गजानना. तुझ्या बिना मला करमेना, तुझ्या बिना मला करमेना, धावणी तुरना, श्री गणपती गजानना, श्री गणपती गजानना, श्री गणपती गजानना, श्री गणपती गजानना.
श्री गणपति गजानना, श्री गणपति गजानना।
स्तवन आणि गण झालेलं आहे. आता कशाला सुरुवात करायची? तरुण मंडळी आहे ना, तुम्ही जरा साथ दिली तर जरा बारी आणखी निघेल. आता कशाला सुरुवात करायची? हा, तर किरण बुवा, आता ह्या बुवांसोबत माझा हा पहिलाच कार्यक्रम आहे ह्या सीझन मध्ये सुद्धा आणि प्रथमच या बुवांसोबत माझा कार्यक्रम आहे. तर किरण बुवा, किरण शिगवण बुवा, तुम्ही जिथे कुठे असाल तिथनं बाहेर पडा आणि माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐका. आता गवळण अगदी शास्त्रात आहे, पण बुवा तुमचं नीट लक्ष असू द्या. हा, नाहीतर बोलून इथे याल आणि बोलाल बाई काय बोले मला ऐकायला आलेलं नाहीये. सगळ्यांना आवाज येतोय ना माझा? नक्की मागे ओरडू नका, हात तरी दाखवा. हा, आता इथे महिला मंडळ सुद्धा खूप आहेत, पण तुमचा मान राखूनच मी बारी करणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता बघा, पुन्हा एकदा सांगते, अरे कान्हा, जिथे कुठे असशील तिथून जरा बाहेर तू येणार. हा, आणि माझ्या गवळण नीट ऐका. बघा काय म्हणायचंय. म्हणती गवळणी अगे यशोदे, लबाड तुझा पोर आहे, लपून छपून खोड्या करी हा एक नंबरचा चोर. म्हणती गवळणी अगे यशोदे, लबाड तुझा पोर आहे, लपून छपून खोड्या करतो एक नंबरचा चोर आहे. आनंदाचा कार्टा गोकुळचा चोरटा लई हराम खोर आहे, आनंदाचा कार्टा गोकुळचा चोरटा लई हराम खोर आहे. आणि म्हणून आज या कान्हाला मी बांधून ठेवणार. आणि म्हणून काय म्हणायचंय सांगितले. चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हका. बघा काय म्हणायचंय. गवळणीला सुरुवात करते, नीट लक्ष असू द्या. आणि बुवा तुमचं सुद्धा नीट लक्ष असू द्या. गेला यमुनेच्या त्या काठावर, हात घातला त्याने चोळीवर. गेला यमुनेच्या त्या काठावर, हात घातला त्याने चोळीवर. वस्त्र नेऊन कळबावर, वस्त्र नेऊन कळबावर, वस्त्र नेऊन कळबावर डाग दे कानाच्या तोंडावर. वस्त्र नेऊन कळबावर डाग दे त्या कान्हाच्या तोंडावर. बघा बुवा काय म्हणायचंय. त्या यमुनेच्या काठी तो श्रीकृष्ण त्या गवळणींचे वस्त्र चोरतो आणि तो कळबाच्या झाडावर तिथे बसतो. म्हणून काय म्हणाले. गेला यमुनेच्या त्या काठावर, हात घातला त्याने चोळीवर. म्हणजे त्या गवळणी जेव्हा स्नान करण्यासाठी गेलेल्या असतात तेव्हा तो त्यांचे वस्त्र चोरतो. वस्त्र नेऊन कळबावर, वस्त्र नेऊन कळबावर डाग दे कान्हाच्या तोंडावर. आता ती यशोदामाई सांगते, तू जर परत अशी खोडी केलीस तर तुझ्या तोंडावर डाग दे. व तोंडावर, नाही तर तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकायला जाईल. गवळण घ्यायची ना, घ्यायची ना. हा घ्या. यमुनेच्या त्या काठावर, हात घातला त्याने चोळीवर. गेला यमुनेच्या त्या काठावर, हात घातला त्याने चोळीवर. वस्त्र नेऊन कळबावर, वस्त्र नेऊन कळबावर डाग दे कानाच्या तोंडावर. वस्त्र नेऊन कळबावर डाग दे
नाही तुला मुरारी वाटे उसकाना मा पाहून वाटे उसकाना मा पाहून त्याने मस्करी केल्यावर डाग देईल कानाच्या तोंडावर त्याने मस्करी केल्यावर डाग देईल कानाच्या तोंडावर तुझा श्रीहरी यशोदेबाई तुझा श्रीहरी यशोदेबाई तुझा श्रीहरी भाग देऊन सांगते घरी नाहीतर तुला बांधीन दोरी नाहीतर तुला बांधीन दोरी नाहीतर तुला बांधीन दोरी मुंडीवाला हा काळा काळा मुंडीवाला हा काळा काळा तिरकी नजर माझ्यावर तिरकी नजर माझ्यावर कानाच्या तोंडावर तिरकी नजर माझ्यावर डाग देईल कानाच्या तोंडावर वस्त्र नेऊन कळबावर डाग देईल कानाच्या तोंडावर वस्त्र नेऊन कळबावर डाग देईल कानाच्या तोंडावर गेला यमुनेच्या त्या काठावर हात घातला त्याने चोळीवर गेला यमुनेच्या त्या काठावर हात घातला त्याने चोळीवर वस्त्र नेऊन कळबावर वस्त्र नेऊन कळबावर डाग देईल कानाच्या तोंडावर 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 बघा, रायगड जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र भाई सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहे. बघा, गवळण झालेली आहे आणि गवळण अगदी शास्त्रात होती. जर बुवांना काय वेगळं ऐकायला गेलं असेल तर त्यात माझी काही चुकी नाही. तसेच बुवांना प्रश्नपत्र दिलेले आहे, पण रसिकांना प्रश्न समजण्यासाठी व प्रश्न सांगते. बुवांना माझा प्रश्न असा आहे की मदमरूची उंची किती? जर तुम्हाला याचं उत्तर ग्रंथ आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे येऊन रसिकांना काही सांगाल तर तसं चालणार नाही.
पदाला सुरुवात करते. आई नाव तुझे घेता कंठ दाटून आये. बघा काय म्हणायचंय. ओढे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा. पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा. बघा त्या दुर्योधनाने 5 पांडवांना बाळण्यासाठी लक्षागृह बांधला होता आणि तो लक्षागृह मोठा आणि विशाल होता. म्हणून काय म्हणायचंय. पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा. म्हणजे तो वाडा हा पक्का होता म्हणजे मजबूत होता. नाहीतर बुवांना काहीतरी वेगळं ऐकायला जाईल. हा तर काय म्हणायचंय. ओढे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा. ओढे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा. पाही नैनाने हा पाडा पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा. पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा. पाही नैनाने हा पाडा करून बसला कराडा थोडा विषय मगाचा काढा. चार करून बसला कराडा थोडा विषय मगाचा काढा. पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा. पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा. खाली तुम्हा कोडा पहिले हिचा प्रश्न सोडा. खाली तुम्हा कोडा पहिले हिचा प्रश्न सोडा. पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा. पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा. ओढे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा. ओढे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा. पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा. पाही नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा. दिसे पक्का तुझा वाडा. बघा इथे महिला मंडळ खूप आहे. मी काय बोलले. दिसे पक्का तुझा वाडा. नाहीतर किरण बुवा येतील लगेच बाहेर त्यांच्या वाड्यातून कुठं असतील तिथे. हा बुवा तुम्हाला काही बोलायचं
नाहीये. आता पहिली बारी मी एकदम शास्त्रात केलेली आहे. बुवांसोबत माझी पहिलीच बारी आहे. पण बुवा तुम्हाला सांगते, तुम्हाला म्हणून सांगते बुवा, खेडची वाघीण बोलतात. खेडची वाघीण बोलतात. जर पहिल्या बारीत येऊन जास्त म्हणजे अर्थाचा अनर्थ तुम्ही केलात तर दुसरी बारी माझ्या हातात एवढं लक्षात ठेवायचं. नारी शक्ती काय असते ना ते तुम्हाला दुसऱ्या बारीत दाखवेल. पहिली बारी अगदी शास्त्रात केलेली आहे. आता बुवा नवीन आहेत माझ्यासाठी तरी, त्यांना जास्त काय बोलत नाही. तर बुवा माझी पहिली बारी मी संपत आहे. तुम्हाला पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि जाण्याआधी परत सांगते, बुवा बारी चांगली करा. दुसरी बारी माझ्या हातात एवढं लक्षात ठेवायचं आणि बारी करायची. एक मिनिट. धन्यवाद.